बरोबर फटका खेळलाय, गॅप शोधला जातो, क्षेत्ररक्षक धावतायत, प्रयत्न करतायत, पण हा चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी येतो हा चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर सूर्यकांत याला जीवदान भेटलंय आणि जीवदानानंतरचा हा चौकार. सुरुवात चांगली राहिली, धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 आकड्यावरती. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंज केला जाईल कारण की तिथं क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं जात होतं आणि यावेळी क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथं तैनात केला आहे तो म्हणजे शॉर्ट मिड विकेटला पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. प्रशांत हा गोलंदाजीसाठी तयार होतोय, प्रयत्न चांगला आहे, थोडासा गोलंदाजीचा चेंडू थोडासा टप्प्या बदलल्यानंतर उचली घेतली आणि फलंदाज सूर्यकांत याला तितकाचा खेळ करता आला नाही या चेंडूवरती. प्रशांत याचे चांगले प्रयत्न आहेत. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना एक दमदार सुरुवात एसएससी आंबेवडे टीमकडून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. लेफ्ट आणि राईटीचं कॉम्बिनेशन त्यात थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. पुन्हा एकदा प्रशांत निघतोय गोलंदाजीसाठी, फटका फसलाय, चेंडूला उंची भेटली पण यष्टीरक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही कारण की पाठमोरा होता, झेल घेणं खूप अवघड होतं. बॅकअप चांगला भेटला गेला आणि त्यावरती एक सिंगल धाव घेतली जाते. षटकाची केली जाईल समाप्ती. पहिलं पॉवर प्लेचे षटक, धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. बिनबाद 7 अशी सुरुवात राहिल्या. एका षटकाचा खेळ संपला, आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ. इथून पुढचा प्रवास, गोलंदाज कोण येतोय जरूर विचार केला जाईल. आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक शैलेश याला बोलवलं गेलंय. अगोदरच्या मॅच मध्ये 2 षटक हाताळली होती, चांगली धावसंख्या जर पाहिली तर वाचवली होती. कमी धावसंख्येचं षटक हाताळलं होतं आणि 3 फलंदाज या गोलंदाजांना बाद केले होते. महत्वाचं षटक होतं. या महत्वाच्या षटकामध्येच कमी धावसंख्या खर्च केली होती पण त्याच गोलंदाजाला दुसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी बोलवल्या. सूर्यकांतला जीवदान भेटले आणि जीवदानानंतर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जर पाहिलं तर सूर्यकांत यांनी 5 धावा, 6 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघाल्या. जीवदानानंतर शैलेश स्टार्ट घेतली जाईल, गोलंदाजीसाठी तयार होईल. छोटासा रनअप आहे. प्रयत्न केलाय, फटका जरूर खेळला जाईल आणि चेंडू वन बाउंस सीमारेषा ओलांडली जाईल. म्हणजे मोठा गॅप आहे. मिड विकेट त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन हा क्षेत्र जर आपण पाहिलं ना तर एक मोठं क्षेत्र आहे आणि यात मोठ्या गॅप मधून सूर्यकांत यांनी हा फटका खेळलाय. निखिल तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला पण चेंडू अगोदरच निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येईल हा चौकार. शैलेश प्रहार जरूर केला या पहिल्या चेंडूवरती, पुन्हा स्टार्ट घेतली जाते. प्रयत्न केलाय, कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू तळम्यांच्या दिशेला जातो. येतोय हा पुन्हा एक चौकार. जीवदान दिलं गेलं या खेळाडूला. थोडसा गोलंदाज प्रशांत कुठेतरी टेन्शन मध्ये असणार कारण की या गोलंदाजाला मी बाद करण्याचा प्रयत्न खूप केला पण बॅकअप चांगला भेटला नाही, क्षेत्ररक्षण चांगलं भेटलं नाही आणि तिथून पुढचा प्रवास या खेळाडूचा राहिलाय. 14 धावा आतापर्यंत जमवल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 आकड्यावरती बिनबाद 15 अशी सुरुवात झाल्या. शैलेश 2 चेंडू चुकीचे पडले, पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते गोलंदाजीसाठी. पुढे मारण्याचा प्रयत्न, फुलटा चेंडू होता पण तितकासा त्याला फायदा उचलता आला नाही. शैलेशने चांगलं गोलंदाजी हाताळली यावरती चेंडूवरती पण सूर्यकांत कुठेतरी थांबला गेला या चेंडूवरती. पुढे मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रशांत थोडासा फसला गेला, फेकी केली जाईल, थोडीशी उचली गेली चेंडून. गोलंदाज शैलेश तयार होता पण चेंडू हातामध्ये असतोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. धावांची गती वाढली जाईल. धावसंख्या 17 आकड्यावरती. 4 चेंडूंची फेकी आतापर्यंत संपली गेल्या. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या शैलेशनं या षटकामध्ये.
पुन्हा प्रयत्न, फटका खेळला जातो या आणि चेंडू जर आपण पाहिलं ना तर डीप पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी येतो ह्या चौकार. तिसरा चौकार सूर्यकांतच्या बॅट मधून निघाला जाईल. धावसंख्येचा वेग वाढला जाईल. 21 आकड्यावरती जाऊन पोहोचला जातो या. अजून उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या गोलंदाजानं, शैलेशनं. चला थोडं स्पीडअप घ्या. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारी टीम एसीसी आंबेकर टीम थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. ज्या ठिकाणी चेंडू वारंवार जात होता तिथं क्षेत्ररक्षक तयार केलाय. डिफेन्सली खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या जवळ स्ट्राईक घेण्याचा विचार सूर्यकांतनं चांगलं काम केलंय. आणि जर आपण धावसंख्या जर पाहिली तर 22 आकड्यावरती 0 या आकड्यावरती त्याला जीवदान भेटलं होतं. तिथून पुढचा प्रवास जर आपण पाहिलं ना सूर्यकांतच्या बॅट मधून आतापर्यंत 4 चौकार आलेत आणि 21 धावांची खेळी आतापर्यंत राहिल्या सूर्यकांत याची. 12 चेंडूचा खेळ संपला. आता उर्वरित 12 चेंडूंसाठी पुन्हा एकदा सज्ज होत्या म्हणजे एसीसी आंबेकर टीम आणि फलंदाज तयार होतो या. सूर्यकांत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतो या. आता थोडासा चेंजेस केला जाईल आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अंकुश याला गोलंदाजीसाठी बोलवलं गेले. गॅप शोधला, जरूर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिथपर्यंत. प्रशांत थोडासा फसला गेला पण दुहेरी धावा इथं वाचवू शकला नाही. आणि ज्या वेगानं चेंडू आला होता त्याच वेगानं क्षेत्ररक्षक प्रशांत तिथपर्यंत पोहोचला होता. थोडासा चेंडू हातामध्ये निसटला गेला आणि दुसरी धाव इथं घेण्यास सफल होत आहेत दोन्ही फलंदाज. अजिंक्य आणि सूर्यकांतची जोडी. 24 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत झाल्या. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न, जरूर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करणार विकी केली जाते पण 2 धावा पुन्हा एकदा जमवल्या जात आहेत. आउटफील्ड जर आपण पाहिले तर थोडीशी चढ उतार आहे आणि त्या चढ उतारामध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. या मेहनत करावी लागते या मैदानावरती कारण की क्षेत्ररक्षण हे महत्वाचा भाग आहे आणि क्षेत्ररक्षण ज्या टीमचं महत्वाचं होईल ती मात्र टीम पुढे सरकली जाईल. चांगला खेळ राहिला जाईल. पुन्हा एकदा अंकुश हा गोलंदाजीसाठी निघाला जाईल पण यावेळी अटॅक चांगला आहे. परफेक्ट फटका आहे आणि चेंडूला पाठवून दिला या लॉंग लॉनच्या रिझन मध्ये. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. ज्या खेळाडूचा झेल सुटलाय तिथून मोठी धोकी वाढल्या ती म्हणजे एसीसी आंबेकर टीमची. कारण या खेळाडूने एक चांगला खेळ केलाय. सूर्यकांत यांनी वेगाने धावा जमवण्याचा प्रयत्न केलाय. अजिंक्य यांनी फक्त 1 चेंडूचा खेळ केलाय, 1 धाव जमवल्या आणि तिथून पुढे जर आपण पाहिलं तर सूर्यकांत एक आक्रमकता पाहायला भेटली जाते. पुन्हा थोडासा आउटफील्ड घेतली जाते, वेगाने येतो या, तोपर्यंत चेंडू निघून जातो या. 4 धावांसाठी येतो हा चौकार. धावसंख्येचा वेग वाढला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 आकड्यावरती. यामध्ये जर आपण पाहिलं तर 35 धावा या सूर्यकांतच्या आहेत. 0 या आकड्यावरती झेल सुटला आणि तिथून पुढचा प्रवास. ही गाडी मात्र रुळावरती लागली गेली आणि पिकअप घेतला आणि एक चांगला खेळ आतापर्यंत राहिला गेलाय. वेग वाढला गेलाय, धावसंख्या वाढली गेल्या, खेळ चांगला राहिला गेलाय. जरूर विचार केला जातोय, कान मंत्र दिलं जात आहेत. कान मंत्राचा तितकासा फायदा मात्र आतापर्यंत झाला नाही. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. अंकुश गोलंदाजीसाठी तयार होतोय. थोडा टप्पा फसलाय, पंच वळले, 2 हात लांब केलेत, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आजच्या दिवसासाठी जर आपण पाहिलं तर शिवाजी साटम सर आपल्याला पाहायला भेटले जात आहेत. चांगली फटकेबाजी. यावेळी चेंडू डीप पॉइंटच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी आला आहे षटकार. वेगानं बॅट फिरवली जाते, त्याच वेगानं चेंडू सीमा पार केला जातो. या धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. धावांची गती वाढली गेली या षटकामध्ये. पहिलं षटक जर आपण सोडलं ना त्याच्यानंतर धावांचा आलेख हा चढता क्रम राहिलाय.
धावांची गती वाढत चालल्या. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 43 या आकड्यावरती 5 चेंडूच्या आतापर्यंत खेळी संपल्या. उर्वरित अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 21 धावा या षटकामध्ये जमवल्यात. पुन्हा एकदा प्रयत्न करतोय अंकुश. उड्यान मारण्याचा प्रयत्न आपल्या स्टाईल मध्ये हा फटका खेळला जातोय. प्रेक्षक जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक झाला प्रेक्षक. 6 धावांसाठी आला. लॉंगॉनच्या रिझन मध्ये षटकार आलाय. शेवट मात्र गोड केलाय. थोडासा नर्वस असेल अंकुश कारण की या षटकामध्ये जास्त धावा खर्च केल्या. धावांची गती वाढली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 49 या आकड्यावरती चांगली पार्टनरशिप पाहायला भेटली जात्या. या षटकाकडे जर आपण पाहिलं तर 27 धावा जमवल्या गेल्यात आणि 50 साठी 3 धावा लांब असेल तो म्हणजे सूर्यकांत. पहिली 50 लेजंड चषक 2025 या स्पर्धेमध्ये लगावतो का सूर्यकांत. आणि नक्कीच या खेळाडूंकडे नजरा वळल्या जातील. मंगेश जाधव यांच्याकडून सूर्यकांत यांनी 50 लगावली तर 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे शब्बासकीची थाप ही खेळाडूच्या पाठीमागे असली पाहिजे कारण की खेळाचा दर्जा ज्याप्रमाणे होतोय ना त्याचं कौतुक केलंच पाहिजे. कारण की 0 या आकड्यावरती त्याचं जीवदान भेटल्यानंतरचा प्रवास एक चांगला खेळ राहिला गेलाय. यामध्ये जर आपण पाहिलं ना तर त्यानं 3 षटकार आणि 5 चौकाराची एक घणाघाती खेळी 47 धावांवरती खेळताना आपण सूर्यकांतला पाहतोय. निखिल शेवटच्या षटकासाठी आलाय. अजिंक्य हा स्ट्राईक वरती आलाय. पहिला चेंडू पुलटा चेंडू फटका खेळला जातोय. गॅप शोधला जातोय. पाठीमागे धावतोय पण तोपर्यंत प्रयत्न असफल होत आहे. नो बॉलचा इशारा येतोय आणि त्यात जर आपण पाहिलं तर चौकार. म्हणजे आपण म्हणतो ना नकटीच्या लग्नाला 12 विघ्न. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये जास्त धावा खर्च झाल्यात आणि 4थ्या षटकाला सुरुवात झाली त्यातच हा नो बॉल. म्हणजे अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 50 आकडा ओलांडला जाईल. दोनदा टीमनं पहिली फलंदाजी करत असताना धावसंख्या याही वेळी चेंडू जातोय निघून 4 धावांसाठी येतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या 58 या आकड्यावरती किरण हा स्ट्राईक वरती आलाय. 2 चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. 8 धावा जमवल्यात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 9 या आकड्यावरती खेळतो या 2 चौकाराच्या साह्यानं अजिंक्य. अजून उर्वरित जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चला चेंडूची पूर्तता करा लगेच. या स्पर्धेतील पहिली 50 कोणाच्या नावावरती जात्या त्यापासून लांब असणार आहे 3 धावेसाठी. निखिल पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. पुन्हा एकदा नो बॉल घोषित केला जाईल. रीड असेल आणि गोलंदाजाला थांबवण्यात येत आहे. आपल्याला मुभा स्थिती म्हणजे एक चेंडू फक्त नो बॉल फेकू शकता पण या अतिरिक्त दुसरा नो बॉल फेकला तर आपल्याला इथंच गोलंदाजी थांबवावी लागेल आणि निखिलला इथं गोलंदाजी थांबवावी लागली. दडपण आणि दडपण या गोलंदाजावरती आलं गेलं आणि या दडपणातून बाहेर निघत असताना अतिरिक्त 2 चेंडू फेकले गेले. अजून 5 चेंडूची फेकी आहे आणि गोलंदाजीसाठी पर्याय निवडला जाईल. थोडीशी अडचणीत आहे ती म्हणजे एसीसी टीम आणि येणारा गोलंदाज या अडचणीतून आपल्या टीमला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय का. उर्वरित 5 चेंडूसाठी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. आज प्रशांत जाधव यांच्याकडून पारितोषिक आलंय जरूर पण या खेळाडूला स्ट्राईक वरती जाणं गरजेचं आहे. अजून 3 धावा लांब आहे. ऋतिक गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू हाताळला जाईल. फटका खेळला जाईल आणि इथंही गॅप शोधला जातो. प्रयत्न केला जातो. या चेंडू अडवला जातो. या
आणि फलंदाज इथं बाद होतो, थोडीशी घाई केली. अजिंक्यला परतावं लागतं या, कुठेतरी घाई केल्या धावा जमवण्यासाठी. आणि 61 आकड्यावरती ही जोडी थांबवली गेली. चांगली पार्टनरशिप बघायला भेटली गेली या लेजंड चषक 2025 या स्पर्धेमधील पहिली पार्टनरशिप म्हणावी लागेल अजिंक्य आणि सूर्यकांत याची. आणि सूर्यकांत याची जर आपण पाहिलं तर 47 धावांची खेळी, एक चांगली खेळी राहिल्या. संदीप साळुंके हा मैदानामध्ये उतरला जाईल तिसऱ्या क्रमांकासाठी. अजून 4 चेंडूची फेकी असेल. गोलंदाज जर आपण पाहिलं तर ऋतिक हा शेवटचा 5 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजासाठी मार्क वरती आलाय. चांगला चेंडू, पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर चांगला होता. चला याच्यानंतर 40+ आणि रामवाडी. आणि पहिला चेंडू पैस केला जातो. या चेंडू जर आपण पाहिलं ना तर 1 बाउन्स सीमा रेषे पार जातोय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. अजून उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 65 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. चला याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 40+ आपण सज्ज राहा पौरवाडी टीम. आपण सज्ज राहा. पहिला चेंडू फेस केल्यानंतर जर आपण पाहिलं तर फटका खेळला जातो या आणि झेल सुटला जातोय. चेंडू सीमा रेषे पार जातोय. म्हणजे नियंत्रण बिघडलं गेले थोडस क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं, एसीसी आंबेगाव टीमचं. कारण की कमबॅक करणं गरजेचं असतं. ज्या गोष्टी चुका होतात त्याच्यावरती निरसन जाणं गरजेचं असतं, त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं असतं. पण आज जर आपण पाहिलं तर एसीसी टीम त्यातून बाहेर पडलेली नाही आणि सहजरित्या झेल इथं सुटला जातो. या सुधाकर दादा लोहार यांचे आगमन झाले, यांचे आपण कौतुक करूया. चला पुढील चेंडू हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर निघतोया ऋतिक. डिफेन्सली खेळला जाईल. 3 धावांची गरज होती. स्ट्राईकला आणण्यासाठी खूप असा प्रयत्न राहिला गेला, पण नशिबानं चौकाराने षटकार गेलेत. एक शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती आपलं अर्धशतक झळकावेल का? 71 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. जरूर स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला गेला होता सूर्यकांत यांच्याकडून. जर आपण पाहिलं तर संदीप हा प्रयत्न करत होता, दोन्ही फटके खेळले, चांगले खेळले होते. जरूर फटका खेळला या क्षेत्ररक्षक येतो. या एकीर धाव जमवली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा जमवल्या जातील. प्रयत्न होता. 49 धावा बिनबाद अशी सुरुवात. 0 या आकड्यावरती झेल सुटल्यानंतरचा हा सूर्यकांत याचा प्रवास राहिला गेला. एक घणाजाती खेळी राहिली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 73 आणि 74 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं या एसएससी आंबेगाव टीम समोर. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे, म्हणजे धुंद टीम. याच्यानंतर आपण टॉस करण्यासाठी जाऊया. टॉस का बॉस मध्ये पार्टी आर्ट्स अँड बॅनर्स टॉस का बॉस आपण पाहतो या आणि बोलूया 40+ आणि पॉवरवाडी टीम दोन्ही कर्णधार या.
चला टॉस साठी या 40+ कर्णधार. चला 40+ कर्णधार. नक्कीच आपण टॉस साठी आपल्याला मान्यवर लाभले ते म्हणजे दुंदगावचे हनुमंत दुंदळे हदप महाराज साहेब यांना आपण इथं टॉस साठी आमंत्रित केलं जाते आणि ह्याच्यानंतरचा टॉस केला जातो या पवारवाडी वर्सेस 40+ यामध्ये टॉस केला जातोय. कर्णधारांना आमंत्रित केलं जाईल. पहिल्या फेरीत हा खेळ असेल लेजंड चषक 2025 ची स्पर्धा आहे. नक्कीच दोन्ही संघ इथं तयार झाले. कॉल कोण देते? पवारवाडी कर्णधार. नक्कीच टॉसची मागणी असेल. टॉस केला जाईल. हेड आणि टेल कॉल सिंग केला जातो या हेड कॉल दिला गेला आणि टॉस जिंकला पवारवाडी संघानं. नक्कीच ही स्पर्धा जर आपण पाहिली तर लेजंड चषक 2025 ची स्पर्धा 40+ जावली या संघानं हे आयोजन केले. भव्य दिवस आयोजन. या आयोजनात आपण सहभागी झालाय. प्रथमतः या आयोजनाबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे. आयोजन तर भारी आहे कारण एक 40+ लेजंड चषक ठेवलंय. सगळ्यांना चान्स भेटलाय खेळायचा आणि जावली मधलेच 40+ मध्ये आहेत. एक नक्कीच आपण टॉस जिंकलाय. तर टॉस जिंकल्यानंतर या त्रिशिष्टीच्या मैदानावरती आपण कोणता निर्णय असणार आहे? रक्षण करणार आहे पहिलं. धन्यवाद. नक्कीच आपण टॉस जरूर हारलाय. टॉस जिंकल्यानंतर कोणता निर्णय असावा? नाही, आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो, परंतु आता समोरच्या संघानं आम्हाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिले, तर त्या आमंत्रणाला साजेशी फलंदाजी आम्ही करू आणि चांगली टोटल या संघासमोर आम्ही ठेवू. तर देऊ या दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. नक्कीच आपण मैदानामध्ये दोन्ही संघांचा आपण खेळ बघणार आहोत. तोपर्यंत जाऊया. मॅच रंगल्या. 74 धावांचं टार्गेट समोर आहे. दोन संघांना प्रथम फलंदाजी करताना एक चांगला विशाल स्कोर उभा केलाय. मॅचला होते सुरुवात. सुरुवात जर आपण पाहिली ना, प्रशांतने एक चांगली सुरुवात केली होती. चौकारानं खातं खोललं होतं. श्रीगणेशा चांगला राहिला होता, पण कुठेतरी शिकार ठरला प्रशांत. ज्याच्यावरती होते नजरा, त्याच्यावरती होता भरोसा, तोच मात्र परतला जाईल. आणि नक्कीच जर पाहिलं ना तर टीमसाठी एक तारणहार असतो. एक खेळाडू महत्वाचा असतो. ज्या खेळाडूंना जर आपण पाहिलं तर ओपन चांगल्या पद्धतीने केली गेली. 49 धावांची एक घणाघाती खेळी. आणि यासाठी जर आपण पाहिलं तर सूर्यकांत दळवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला एक शाबासकीची थाप दिली जाते.
कारण की खेळ महत्वाचा असतो, ज्याचा रंगला जातो खेळ. पुन्हा एकदा निखिल हा मैदानामध्ये उतरला जाईल. सूर्य संदीप गोलंदाजीसाठी तयार होतोय. फटका खेळला गेला, गॅप शोधला जातो. यावेळी जर आपण पाहिलं तर मिळॉन मध्ये क्षेत्ररक्षक तयार होता. एकेरी धाव इथं घेतली जाईल. मोठी धावसंख्येचा पाठलाग मोठ्या धावसंख्येनंच करावा लागणार आहे. मोठे फटके खेळावे लागतील, जशास तसे उत्तर द्यावे लागेल. ज्या प्रकारे चुका केल्या त्या चुकांवरती निरसन ठेवून आपल्याला फलंदाजी करावी लागणार आहे. कुणाल, एक चांगली फलंदाजी आहे कुणाल, याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा संदीप हा गोलंदाजीसाठी तयार होतोय. प्रयत्न केलाय, जरूर फटका खेळला जातोय, जशाच तसे उत्तर या चौकारानं दिलं जातंय. कुणालच्या बॅट मधून हा चौकार आलाय, कारण की दिलासा दिला जाईल. सायगरगावचे सुपुत्र जर आपण पाहिलं तर ऋतिक धनावडे यांचं इथं आगमन झालंय. आपण या 40+ जावली लिजन चषक 2025 स्पर्धेमध्ये यांचं स्वागत करूया. यावेळी फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न केला जाईल पण चेंडू मात्र थांबू शकला नाही. 6 धावांसाठी येतो या लॉंग ऑफच्या रिझन मध्ये हा षटकार. एक वादळ निर्माण केलं जातं या, कारण की जबाबदारी ही घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही जबाबदारी घेताना तर मोठाही पर्वत असेल त्यालाही फोडण्याची ताकद मात्र आपल्याला करावी लागते. निर्माण इथं केली जाते. या कुणालच्या बॅट मधून हा षटकार आला जातो. या धावसंख्येचा वेग वाढला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली होती, म्हणजे एक गड्याच्या मोबदल्यात 15 धावसंख्या धावफलकावरती आले. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजीसाठी तयार होतोय. थोडासा आतमध्ये आलेला चेंडू बिलास टप्प्यावरून जात असताना कुणालने फक्त त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव घेतली जाईल, कारण की पहिलं षटक आहे. पहिल्या षटकाचा इथं खेळ संपला जाईल. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जाईल. धावांची गती वाढवली जाते. पहिल्या षटकाचा खेळ थांबला जाईल. पॉवर प्लेचं षटक होतं. या पॉवर प्लेच्या षटकामध्येच मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला जात होता. 16 धावसंख्या आतापर्यंत खर्च केल्या एक गड्याच्या मोबदल्यात संदीप याने. दुसऱ्या क्रमांकाचं षटक जरूर पर्याय निवडला जाईल. कोणावरती जबाबदारी दिली जाईल आणि कोण हा धनुष्य पेलण्यासाठी मैदानामध्ये उतरला जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं षटक गोलंदाज येतो या अजिंक्य रे सुनील याला बोलवलं गेले या दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी. कुणाल एक चौकार एक षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून निघाला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतो या. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल, कारण की क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ना बॅट फिरवण्याची जी गोफण असते ना त्या पद्धतीनं बॅट फिरवली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय, म्हणजे थोडस क्षेत्ररक्षण फसलं जात आहे. त्यावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कुणाल जास्तीत जास्त स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करतोय, कारण की कुणाल वरती एक जबाबदारी आहे. मोठे फटके खेळू शकतो ती क्षमता आहे. मारण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा घेतल्या जातात. धावसंख्या जर आपण पाहिले तर 18 आकड्यावरती. थोडासा टप्पा फसलाय. पंच वळलेत. अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. दिलासा देणारी धाव. अतिरिक्त धावा इथे भेटल्या जात आहेत. सुनीलचा टप्पा जर आपण पाहिला ना थोडासा फसला गेला. ऑफ स्टंपाच्या बाहेरून हाताळले गेलेले यावरती अतिरिक्त चेंडू घोषित केला. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. प्रयत्न केलाय. आडवी बॅट फिरवली जाते. क्षेत्ररक्षक येतो या. संदीप थोडासा फसला गेला. चेंडू हातामधून निसटला गेला आणि त्यावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
कुणालाची चांगली खेळी राहिली होती पण त्यालाही परतावं लागलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 या आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा सुनील डॉट चेंडू, चांगली चेंडू जर आपण पाहिलं तर चांगला हाताळण्याचा प्रयत्न केला जातो सुनील कडून. जर सफलता भेटल्या तर की महत्वाची विकेट होती ती म्हणजे कुणालाची. तर मैदानामध्ये थांबला असता तर ती या मोठी धावसंख्या तिथपर्यंत पोहोचण्याचा जरूर प्रयत्न राहिला असता. पण आता पुन्हा एकदा थोडीशी धावसंख्या थांबवली गेल्या. निखिल स्ट्राईक वरती आहे. टप्पा फसला गेला आहे. लेग स्टंपाच्या थोडासा बाहेरून गेलेला चेंडू पंचांनी अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. कुठेतरी लांब लचक षटक हाताळताना आपण सुनीलला बघतोय. पण सफलता जरूर भेटल्या. धावसंख्या 24 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. बॅट फिरवली गेल्या. चेंडू जर आपण पाहिला ना तर क्षेत्ररक्षक होता तिथं संदीप धावत येऊन जेच केला, झेल पकडला गेला. इथं विकेटचं पतन आणि निखिललाही परतावं लागतं. या येणाऱ्या फलंदाजांना इथं जबाबदारी घ्यावी लागेल कारण की मोठी धावसंख्या आहे. मोठ्या धावसंख्येला चांगलं प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. चांगला खेळ करावा लागणार आहे. इथं तिसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर सूर्यकांत आतापर्यंत फलंदाजीची जबाबदारी होती. आता गोलंदाजीची जबाबदारी घेतली जाते. त्याच्यानंतर दोन्ही टीम तयार. 40+ आणि पवारवाडी टीम. पवारवाडी टीमनं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि 40+ जावली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. सूर्यकांत फलंदाजी तयार होत. पहिला चेंडू फटका खेळला. क्षेत्ररक्षक धावत तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल आणि फलंदाज बाद होतोय. आता नवीन फलंदाज अंकुश मैदानामध्ये उतरला जाईल. फटका खेळलाय पण चेंडूला जागेवरती उंची जास्त दिली गेली. यष्टीरक्षकानं संदीप यांनी चांगलं काम बजावलं. सफलता जरूर भेटल्या. 2 सफलता सूर्यकांत यांना भेटल्या जात आहेत आणि आल्या पावली परतावं लागतं या अंकुशाला. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती असेल. 50 धावा जमवत्या आला नाहीत पण आता हॅट्रिकचा चेंडू असेल. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे तो म्हणजे सूर्यकांत. चला थोडस स्पीडअप घ्या. प्रशांत जर आपण पाहिले तर सुरुवात चांगली राहिली होती प्रशांत याची. ज्यावेळी त्याची विकेट्स गमावली त्याच्यानंतरचा खेळ कुणाल्याने सावरला होता. तर त्यालाही खेळ सावरता सावरता मोठे फटके खेळत असताना बाद झाला. पुन्हा एकदा सूर्यकांत निघतोय गोलींसाठी. फटका खेळलाय. गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथं. सूर्यकांत आला चेंडू पर्यंत. जमवली जाईल का एकेरीचा हा खेळ इथे सुरुवात केली जाते. पुढून मारण्याचा प्रयत्न पण एसटी रक्षक संदीप यांनी चोख काम बजावलं गेलं. एसटी चित होतो या बाद होऊन परतला जाईल आणि या षटकामधली ओव्हर हॅट्रिक जर आपण पाहिली तर 3 फलंदाजांना बाद केल्या सूर्यकांतने. चांगलं षटक हाताळलं जातं. या एक महत्वाचं षटक म्हणावं लागेल.
अजून 49 धावांची गरज आहे इथून पुढे. आज जर आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 49. तिसरं षटक सूर्यकांताचं. अमित हा मैदानामध्ये उतरला जाईल. अमितला जबाबदारी घ्यावी लागेल. प्रयत्न करतोय थोडासा बाहेरून जाणारा चेंडू. पंचांनी अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. म्हणजे ऑफ स्टंपाच्या थोडासा जर आपण पाहिलं तर खूप लांब असा हा चेंडू हाताळला गेला सूर्यकांतांनी. पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होतोय. प्रयत्न करतोय पण स्लोअर या गोलंदाजीमध्ये फसला जातोय. होती या षटकाची समाप्ती. 6 चेंडू मध्ये 49 धावांची 48 धावांची गरज असेल. 2 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज बाद केलेत सूर्यकांतांनी. एक उत्तम षटक म्हणावं लागेल. शेवटच्या षटकासाठी नवीन गोलंदाजी मार्गावरती घेऊन आलेत कृष्णा साळुंके. आज जर आपण पाहिलं तर भारत मातेची सेवा करत असताना आज रिटायरमेंट झालेत आणि आपल्या जवळच आज पहिल्या चेंडूवरती एक चांगला चेंडू फलंदाजाला बाद केलाय. आणि मेढा पोलीस स्टेशन मध्ये जर आपण पाहिलं तर जरूर कार्यरत आहेत. आपल्या भागाकडे जर आपण पाहिलं तर सैन्यांचा हा जवली भाग मानला जातो आणि भरपूर असं सैनिक घडवले गेले जावलीमध्ये. पोलीस दल असो किंवा मिलिटरी मॅन असो जरूर या दलामध्ये कार्यरत आहे. यावेळी चांगला चेंडू आहे कृष्णाचा. दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत. येणारा चेंडू डॉट चेंडू. बरोबर अजून 4 चेंडूची औपचारिकता इथं बाकी असणार आहे प्लेस करण्याच्या नादामध्ये. जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक डॉट चेंडू. राजमुद्रा स्पोर्टचे मालक ज्ञानेश्वर दळवी उर्फ माऊली आपले चरण या स्पर्धेला लागले गेलेत. नक्कीच आपण मैदानात तुमचा खेळ बघणार आहोत. आणि उर्वरित जर आपण पाहिलं तर चेंडूची औपचारिकता इथे बाकी असणार आहे. चला उर्वरित 2 चेंडूचा खेळ फेकण्यासाठी कृष्णा तयार झालाय. फटका खेळला जाईल पण कोणतेही धाव घेण्याचा मानस हे इथं नसणार आहे. चला विजय संघ जर आपण पाहिलं तर दुंदडीम 47 धावांनी विजय होतो. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. हार्ड लक बॅड लक टीम म्हणजे एसएससी आंबेडकर टीम धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमी पडली.